रंग मास घरे इथे ते ऐका सांग कसे संख्या जशी तशी. अरे चिरेबंदी किती, विटाचे किती आणि सोन्याचे किती वर्णन करतात. किती घडीची ती काशा आणि तांबे काशाचं आणि तांब्याचं. तरी जर मला कोणाची भेटला का मला म्हणजे धनगर महाराज राजा रावणाचं घर सोन्याचे होते म्हणजे सोन्याचे होते. मला म्हणा तुम्ही पाहिले का? मी पाहिले नाही पण तुकाराम महाराज ज्या गाद्यामध्ये म्हणतात त्या अर्थी नक्की राजा रावणाचे घर सोन्याचे होते. तुम्हाला तुमचा विश्वास काय? माझा विश्वास तुकाराम महाराजावर. तुकाराम घरामध्ये जे भाकरी ठेवायला काय शिखर कशाचं होतं म्हणलं शिंगाचं. रावणाचं घर सोन्याचं नंतर शिखर शिखरच असेल का? काय सांगता येत नाही. एवढा मोठा राजा रावणाची संपत्ती महाराज सर्वात मोठी. राजा रावणाचं शरीर बळकंड अरे संतती आणि संपत्ती लंका सोन्याची. बरं महाराज रावणाला चिरकाल सुख मिळालं का? नाही, त्यालाही चिरकाल सुख मिळालं नाही. बरं म्हणजे महाराज मग राजा रावणाची सोयरे भाई रावणाचे सोयरे अरे कोणाचा नातू तो राजा रावण? ब्रह्मदेवाचा नातू. ब्रह्मदेव राजा रावणाचा सोयरा. हो थोडं मोठे असणारे सोयरे. ब्रह्मदेव राजा रावणाची सत्ता. रावणाची काय सत्ता होय पवार साहेब? ते मूर्ती का महाराज 14 चौकड्याचं राज्य राजा रावणाला सर्वभौम राजा आणि याची देवावर सत्ता तो राजा रावण. 33 कोटी देव त्याची असणारी सत्ता. तरी त्या रावणाला चिरकाल सुख मिळालं नाही. तुका म्हणे जाती संपदा होली सांगा ते कवडी गेली नाही. अरे क्षणिक साधं सुख मिळण्याकरता 5 तत्व असून चिरकाल सुख मिळू शकत नाही. बरं काही लोकांनी प्रश्न केला तुकाराम महाराज आम्हाला चिरकाल सुख पाहिजे आम्ही काय केलं पाहिजे? बारकवणी केलं नाही का? आज मी विनोद वगैरे काही करणार नाही कारण आताच तुम्ही त्या देवीच्या मंदिरामध्ये बरेच विनोद ऐकले. गोंधळा तिथं बघा गोंधळ नाही आपण आज तिथं वाक्य कीर्तन करू आपण. राजा त्याला चिरकाल सुख मिळू शकलं नाही. चला पण चिरकाल सुख मिळण्याकरता माणसाच्या जीवनामध्ये 5च तत्व पाहिजे. मनोज महाराज पहिलं तत्व आहे ते ज्ञान पाहिजे. दुसरं तत्व आहे ते नाम पाहिजे. तिसरं तत्व आहे ते शांती पाहिजे. चौथं तत्व आहे ते वैराग्य पाहिजे आणि 5वं तत्व आहे ते गुरुनिष्ठा पाहिजे. हे 5 तत्व जर माणसाच्या जीवनामध्ये असेल शंकर महाराज ज्ञान असेल ज्ञान जर असेल तर माणसाला कोणत्याच गोष्टीचं काही कमी पडत नाही. आणि जगाच्या पाठीवर सर्वांमध्ये श्रेष्ठ ज्ञान जर कुणाकडे असेल तर ज्ञानाचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझे संत श्रेष्ठ ज्ञानोबा.